नमस्कार मैत्रिणींनो, आराध्या फॅशन डिझायनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता इथं आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. 36 साईजची कटोरी आहे ही. तर पूर्ण उंची तर ब्लाऊजची 14 इंच 14.5 इंच आहे. शोल्डर 2.5 इंच आहे. बाही 10 इंच आहे. दंडगे 4.5 इंच आहे. तर छाती 9 इंच आहे. 9 चोक 36 छातीचा आता आपण इथं माप पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ह्या पेपरवर मी माप कशी टाकते हे पहा. आणि कटोरीचं जे माप आहे ते ब्लाऊजवरूनच आपण घ्यायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची हे सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने आपण आता माप घेणार आहोत आणि त्यात कटोरीचं माप कसं घ्यायचं हेही मी तुम्हाला ब्लाऊजवरूनच दाखवणार आहोत. तर पाहू शकता. तर इथं ब्लाऊज हा मापाचा जो ब्लाऊज आहे तर तो पाहू शकता. इथं जी आपली हुक्काची पट्टी आहे ही त्या साईडनं आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर हुकपट्टीच्या साईडनं इथं आपली ही जी शिलाई आहे कटोरीची इथं टेप लावायचा प्रेसपट्टीवरती आणि ह्या साईडला असं माप घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली कटोरी 6.25 इंच आहे. तर इथं आपल्याला इथं माप जे वाढलं आपलं तर हे कटोरी 6.25 इंच आहे. तर चला माप पाहूया, आपण टाकायला घेऊया. तर पूर्ण उंची आपली 14.5 आहे. तर त्यात अर्धा इंच मिळून मी तर 15.5 घेतले. गळा रुंदी मी तर 2.25 इंच घेतलेली आहे. त्यानंतर शोल्डर आपला 2.5 आहे. त्यात अर्धा इंच मिळून मी 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि इथं मुंडा आपल्याला 5.5 इंच हवा आहे. हे पहा, या पद्धतीनं 5.5 इंच मी मुंडा घेतलेला आहे. आणि इथं गळ्याची उंची आपल्याला आवडीनुसार घ्यायची. तर मी इथं 5.5 इंचच गळा पण घेतलेला आहे. आणि हे इथं मुंडा आणि या मुंड्यावरती इथं 5.5 इंचावरती आपल्याला छाती घ्यायची आहे. तर छाती आहे 9 इंच. तर त्यात मी 1.5 मिळवणार आहे, म्हणजे 10.5 इंच आपल्याला इथं छाती घ्यायची. हे पहा. आणि इकडं असं तिरकं थोडंसं मी तिरकं कमरेला आलेले आहे, हे पाहू शकता. आणि आता मुंडा घ्यायचा आहे. तर इथं मी पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच मार्किंग केले आणि त्याच्या पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंच इथून इथपर्यंत केलेला आहे. आणि हा गोलवा दिलेला आहे. सरळ साध्या सोप्या भाषेत असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काही अडचणी असले तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आणि इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रेसपट्टी घ्यायची आहे. तर इकडं जी बंद बाजू आहे इकडं मी 3.5 इंच प्रेसपट्टी घेतलेली आहे. आणि इकडं कमरेच्या साईडला 2.5 इंच घेतलं आहे. आणि आता आपल्याला इथं योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपली जी कटोरी आहे ती इथं पाहू शकता आपली 6.25 इंच आहे. तर तिथं मी 6.25 इंच तर प्रेसपट्टीवरती 6.25 इंच कटोरी घेतलेली आहे. परत ह्या एक मुंडा पहिला 1 इंचाचा जो मुंडा घेतलाय पुढचा त्यातून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग इथं तिरकं करायचं आहे. आणि इथं गळ्यापाशी 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर वरती छातीच्या इथून वरती. आणि हा आपल्याला गळ्याचा राऊंड असा आपल्याला गोलवा द्यायचा इथं. तर हे आपलं कटोरीचं नुसतं मापाचं मार्किंग केलेलं आहे. आता याची आपल्याला पक्की कटोरी अजून काढावी लागणार आहे. तर चला आता पहिल्यांदा आपण पेपर कट करून घेऊया. आणि हे पहा, तर
या पद्धतीनं आपल्याला हे पहा इथं ही आपली बॅक साईड आपण घेतलेली आहे. ही आपली प्रेस पट्टी आहे. त्यानंतर आपलं गळा कट करायचा आहे. हाफ फूट पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ही कटोरी कट करायची. बघू शकता. तर ही माप आता आपण साईडला ठेवूया आणि कटोरी कशी वाढवायची हे आता आपण पेपरवरती दुसऱ्या पाहणार आहोत. आता या पेपरवरती आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर ही आपली कच्ची कटोरी आहे. तर ती वाढवताना इथं आपल्याला ह्या साईडनं 2 इंच घ्यायचं आहे. पहा 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि नंतर इथं या पद्धतीने कटोरी ठेवायचे. पहा हे जे मार्किंग आहे या साईडला इथं आपलं हे माप ठेवायचं आहे आणि जो छोटा भाग गळ्याचा आहे तो इथं असा तिरका ठेवायचा आहे. मी कशी ठेवली पाहू शकता तुम्ही. या पद्धतीने आपल्याला ही कटोरी ठेवायची आहे आणि नंतर हा गोलवा असा कटोरीचा पूर्ण आखून घ्यायचा आहे. हे पहा काय केले बघा. मी या पद्धतीनं कटोरी ठेवलेली आहे ही तिरकी आणि नंतर त्याचं मार्किंग करून आपल्याला बाजूला घ्यायचे. आणि इथं जी गळ्यापाशी आपल्याला इथं 1/2 इंच मार्किंग करायचं आहे. पाहू शकता तुम्ही. हे 1/2 इंच म्हणजे 2 रेषा आणि इथं आपल्याला 1/2 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हे इकडं जोडायचं आणि इथून ते हा 1/2 इंच घेतलेला अंतर आपल्याला असा गोलवा जोडायचा आहे. हे झालं की ह्या इथं आपल्याला कटोरीचा मध्य घ्यायचा आहे या पॉईंटचा. तर पाहू शकता या पद्धतीने याचा पॉईंटचा हे घेतलेला आहे मध्य. तर 9.5 इंच येतो. 9.5 इंचाचा मध्य इथं 4.25 येतोय. तर 36 इंचासाठी आपल्याला इथं आपल्याला 1.5 इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे. इथं 1.5 इंच टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि नंतर हा आपल्याला गोलवा द्यायचा आहे. पहा एकदम सोपी पद्धत आहे. पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कटोरी घ्यायची आणि नंतर आपण कट करू शकतो. हे पहा. तर आपली कटोरी इथं तयार झालेली आहे. तर इथं आपण ज्यावेळी ब्लाऊज शिवतो त्यावेळी इथं 2.5 इंच टक्स घेणार आहोत. पण पहिल्यांदा काय करायचं तर पाहू शकता ही कटोरी इथं बरोबर अशी मध्यभागी दुमडायची आहे या कोपऱ्यावर आणि इथून इथं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे मार्किंग. हे पहा आणि इथून इथं 1.5 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आणि ही अशी कटोरी आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आणि हा टक्स मारल्यानंतर इथून शिलाई घेतल्यानंतर तर कटोरी अशी दुमडायची. पाहू शकता. नंतर आपली कटोरी शिवून झाल्यानंतर तयार. या पद्धतीने आपली कटोरी तयार होणार आहे. पाहू शकता. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.